नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं मुरबाड कट्ट्यावरती स्वागत आहे. जून 2024 साली आंब्याची आणि काही झाडे लावली होती. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ही भात शेती होती. त्या भात शेतीमध्ये JCB लावून खड्डे खणलेले होते आणि आंब्याची लागवड लावलेली होती. तर त्यावेळेस काय व्हिडिओ हा अपलोड केलेला नव्हता. तर आज अचानक व्हिडिओ दिसले, त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकत आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे की पूर्ण शेत आहे, त्याची लेवल केलेली आहे आणि लेवल करून या ठिकाणी आंबे, चिकू, नारळ, फणस इत्यादी झाडे लागवड केलेली आहेत. तर आता 2026 चालू आहे, म्हणजे आत्ताच्या झाडांना 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नारळ आणलंच नाही. हा मग की आरती तर बोलू दे. मी शूटिंग करते. पण त्या भेटलं मला बोलू 7 वाजेपर्यंत आता काम. याच्यात करते ना. उचल का ते पूर्ण तेवढा काय नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मुरबाड कट्ट्यावर हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण यावर्षी आजची जर तारीख पाहिली तर आज आहे 17 जून 2024. तर या 2-3 दिवसामध्ये आंब्याची लागवड केलेली आहे आणि इथे माझ्या पाठीमागे नारळाचं झाड दिसतंय. नारळाच्या झाडापासून श्री गणेशा केलेला आहे. तुम्हाला झाडं कोणकोणती लावलेली ती तुम्हाला दाखवतो. नारळ आहे, त्याच्यानंतर इकडे जर पाहिलं पुढे तर सुपारीचं झाड वगैरे आहे. तर प्रत्येक झाडात ते काळजीपूर्वक लावलेले आहेत. पाठीमागे तुम्हाला झाडं दिसतात. तर ते तुम्हाला मी दाखवतो कोणती झाडं लावलेत ते. तिकडे जा. मम्मी इकडे बघा. मम्मी ऐ हॅलो.
तिकडं फेक तिकडं. हे इथे मित्रांनो सुपारीचं झाड आहे. हे इथे नारळ, 2 नारळ आणि 2 सुपारी असं लावलेले आहे. नारळाची झाडं 5 आणली होती, त्यातली 5 आहे केशरचं आहे, परंतु त्याचं खोड थोडंसं डिंक्या रोग जो म्हणतो त्या प्रकारचं आहे. तर इथे आहेत ही केशरचे लावलेले आहेत. इथे थोडीशी माती खडकाळ लागल्या कारणाने या ठिकाणी हे आहे चिकू. चिकूचं झाड आहे. हे चिकूचं रोप लावलेलं आहे. त्याच्यानंतर पाठीमागे आहेत, मला दिसत नसतील. हा बघा, हा पेरूचा रोप आहे. इकडे आंबा आहे. पेरूची 2 झाडं लावलेली आहेत आपण. त्यानंतर इथे तुम्हाला दिसतात हे केशर आहे. केशर, रत्ना आणि हापूस अशा प्रकारची केशरची 17 रोपं आणली होती. इथे हा तुम्हाला फणस दिसतो. यावेळेस आपण जवळजवळ 37 झाडं आणली होती. त्यापैकी नारळ राहिले 3, एक केशर राहिले, त्याच्यानंतर एक काजू राहिले. अशा प्रकारे 5 झाडं राहिलेले आहेत. हे तुम्हाला दिसते हे रोपं या ठिकाणी लावलेत. पाहूया, पाण्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे थोडंसं. आणि काही जी जागा आहे त्या जागेमध्ये पुढच्या वर्षी लावणार आहे. पाठीमागे इकडे जर पाहिलं तर पाठीमागे ओळ आहे. ओळाच्या दिशेने सुद्धा थोडंसं बांधकाम करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची एकूण ही बाग आता सद्यस्थितीत लावलेली आहे. बघूया काय प्रोग्रेस होतो. ठीक आहे. दीदीला दाखव, दीदीला दाखव. मला दाखव. वाव, हा इकडे बघ, इकडे बघ. असे कर, असे कर. दाखव इथं फोटो काढू, फोटो. दाखव इकडे फोटो काढू. झाडाच्या बाबांना दाखव. बाबा इकडे बघा, पप्पा इकडे बघा ना. बघा त्याचं भांड वाजते.